हाय फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत ॲलोवेरा हेअर मास्क. हा हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश ॲलोवेराची पाने पाहिजेत, जी माझ्याकडे माझ्या कुंडीमध्ये भरपूर अवेलेबल आहेत. ही पाने आता आपण कट करून घ्यायची आहेत. आता या पानांवर भरपूर धूळ आणि माती साचल्यामुळे आपल्याला ती साफ करून घ्यायची आहेत. तर तुम्ही पाहू शकता, मी आता ही पाने चांगली साफ करून घेतली आहेत. ही पाने आता साफ झाल्यानंतर अशी 10 ते 15 मिनिटं उभी करून ठेवायची आहेत. आता ही पाने 10 ते 15 मिनिटं उभी करून ठेवल्यानंतर आपण ही पाने व्यवस्थित कट करून घ्यायची आहेत. तर तुम्ही पाहू शकता, मी आधी या पानांची साईडला जे काटे आहेत ते आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचे आहेत. असे जे काटे आहेत ते दोन्ही साईडनी व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे माझ्याकडे जी 4 पानं आहेत, मी जी 4 पानं ॲलोवेराची कट केलेली आहेत ती मी व्यवस्थित 4ही पानांचे मी व्यवस्थित काटे काढून घेणार आहेत. आता हे काटे काढून घेतल्यानंतर आपल्याला या ॲलोवेराच्या पानाला बरोबर मधोमध कट मारायचा आहे. अशा प्रकारे मी या ॲलोवेराच्या पानांचा मधोमध कट मारून घेणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, जे बॅक साईडला जे काही होतं कट होता तो मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला असा हा मध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. सुरीच्या साहाय्याने आपण हा कट करून घेतो आहे. आता आपल्याला या पानांमधला व्यवस्थित तुम्ही पाहू शकता, मी जी 4 पानं होती माझ्याकडे ते 4ही पानं मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत. आता या पानांना मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने या ॲलोवेराच्या पानामध्ये जो काही गर होता तो गर आपण काढून घेतो आहे. व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने खरडून घ्यायचा व्यवस्थित हा गर, आणि चमच्याने व्यवस्थित निघतोसुद्धा. सुरुवाती जर आपण हे काढायला गेला गर तर ते पान कट होण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे चमच्याच्या साहाय्याने हा गर आपण काढून घेतो आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, मी जी पानं कट करून घेतलेली होती त्या पानांमधला गर आपण एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आता हा गर आपल्याला पाहू शकता तुम्ही, आता हा गर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करताना मी मोठं मिक्सरचं भांडं यूज करणार आहे. तुम्ही पाहू शकता, मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मी मोठं यूज केलेलं आहे मिक्सरचं भांडं, तुम्ही छोटं भांडंसुद्धा यूज करू शकता. हा गर व्यवस्थित आपण चमच्याच्या साहाय्याने आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे. मी आता मिक्सरला हा गर फिरवून बारीक करून घेतलेला आहे. याची एकदम बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही जी काय आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण आता एका तेलाच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तुमच्या सगळ्यांकडेच एखादी तेलाची बॉटल, रिकामी तेलाची बॉटल ही अवेलेबल असते, ती आपण फेकून न देता आपण अशा प्रकारे तिचा यूज करू शकतो. आता या तेलाच्या बॉटलमध्ये आपल्याला हा ॲलोवेराचा जो काही गर आहे, जो काही पेस्ट आहे ती आपल्याला ट्रान्सफर करायची. त्याच्यासाठी मी हे एक नरसाळं यूज केलेलं आहे. या नरसाळ्याचा यूज करून आपण जो काही आपला हेअर मास्क आहे आपण जो बनवलेला आहे ॲलोवेराच्या पानांपासून, तो आपण ट्रान्सफर करू शकतो. आता व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तो थोडासा घट्ट असतो, त्याला थोडासा फेस आलेला असतो, त्याच्यामुळे तो पटकन आपण याच्यामध्ये काढल्यानंतर तो आपल्या बॉटलमध्ये ट्रान्सफर होत नाही. म्हणून आपल्याला थोडंसं त्याला असं वर खाली करून थोडंसं टॅप करून आपल्याला हा बॉटलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, मी असा टॅप करून त्याला बॉटलमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा असा बॉटलमध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपण तो यूज करण्यासाठी आपल्याला रेडी होऊ शकतो. पाहू शकता, असं वर खाली करून त्याला आपण टॅप करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, पूर्ण मी जो काही ॲलोवेराचा मास्क होता, जो काही हेअर मास्क आपण बनवलेला आहे तो बॉटलमध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे. आता याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आपण केसांच्या भांगांमध्ये आपण जसं तेल लावतो तसा हा आपल्याला ॲलोवेराचा ज्यूस लावायचा आहे.